संस्था या ठिकाणी नोंदणी झालेली आहेत. म्हणजे नोंदणी म्हणजे आमची सभासद केलेली. त्याचबरोबर त्याचं शेअर्स भांडवल 19,58,000 आहे. व्यक्ती सभासद 19,737 आहे. मोठा आकडा आहे. आणि त्याचं शेअर्स भांडवल 42,53,000 आहे. असं एकूण जर बघितलं अहवाल सालामध्ये संघाचं खेळतं भांडवल 3,27,56,000 झालेलं आहे. आणि खरेदी संघामार्फत ज्या खरेदी आपण केल्या आहे त्या 10,39,00,000 झालेल्या आहेत. आणि विक्री 11,40,40,00,000 झालेल्या आहे. हे संघाच्या दप्तरी हे आकडे आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर व्यापारी नफा 1,11,00,000 झालाय. आणि व्यवस्थापन खर्च, इतर तरतुदी, बाकीचे खर्च वजा होता या संघाचा चालू वर्षीचा नफा 6,63,000 रुपये झालेला आहे. संघाची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा आहे. या नफ्यामध्ये 15% रिझर्व्ह फंडाची तरतूद केलेली आहे आपण. त्याचबरोबर 8% डिव्हिडंड द्यायचं प्रस्तावित केलेलं आहे. आणि नोकरांना सुद्धा 8,33 म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे जो नोकर माणूस बसतोय त्या पद्धतीने देण्याची तरतूद केलेली आहे. आता काही मंडळींच्या मना इच्छेनुसार या ठिकाणी नोकरांचा नोकर बोनस वाढला पाहिजे अशा पद्धतीची सूचना आहे. ते नंतर आपण त्या प्रश्नामध्ये आपण त्याचं उत्तर देऊ. पण तरी सुद्धा संचालक मंडळाचा मानस आहे याच्यापेक्षा काही वाढून देता येते काय ते सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. 2 वर्षापूर्वी आपल्या संघानं